मुख्यमंत्री आणि गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आज गडचिरोलीच्या दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यात त्यांनी सिरोंचा तालुक्यामधल्या राजेश्वरपल्ली चेक या अतिदुर्गम भागातील नव्या हॉस्पिटलचं भूमिपूजन केलंय। तसंच अहेरीतील महिला व बाल रुग्णालयाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण पार पडलंय। यावेळी मुख्यमंत्र्यांनी गडचिरोली जिल्ह्याचा अतिशय वेगाने विकास होत असल्याचं सांगितलंय। तसंच गडचिरोली लवकरच ग्रीन स्टील हब होईल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलाय। माझ्यासोबत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। काय सांगाल साहेब, गडचिरोली जिल्ह्याला आज 2 गिफ्ट मिळाले आहेत, म्हणजे सिरोंचाला मेडिकल कॉलेज तर रेगेला महिला व बाल रुग्णालय। काय मला अतिशय आनंद आहे की सिरोंचा सारख्या भागामध्ये आज आपण मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज, नर्सिंग कॉलेज आणि शैक्षणिक संकुल याचं भूमिपूजन केलं आहे। त्यामुळे ज्या काही अतिशय गुणवत्तापूर्ण आणि जागतिक दर्जाच्या फॅसिलिटीज आहेत त्या आता गडचिरोलीत सिरोंचा सारख्या भागामध्ये आपल्याला या ठिकाणी मिळतील। आणि आमच्या ज्या सगळ्या योजना आहेत, महात्मा फुले जनआरोग्य योजनेसारखी योजना आहे की ज्यामध्ये 24,000 आम्ही मोफत त्याला उपचार देतो, त्या सगळ्या उपचारांकरता व्यवस्था इथे मिळेल। आजपर्यंत आपल्या लोकांना नागपूर, पुणे, मुंबई किंवा हैदराबाद जावं लागायचं, आता आसपासचे लोक इथे येतील अशा प्रकारची व्यवस्था इथे उभी होते। आणि नर्सिंग कॉलेजमुळे मुलींना देखील एक शिक्षण घेण्याचं आणि रोजगाराची संधी त्या माध्यमातून मिळणार आहे। लगतच अहेरीला जेव्हा मी मागच्या काळात मुख्यमंत्री होतो तेव्हा आपण एक महिला आणि बाल हॉस्पिटल दिलं होतं, त्याचंही आज उद्घाटन होत आहे, त्याची इमारत तयार झालेली आहे। त्यामुळे गडचिरोली करता आजचा दिवस हा आरोग्य सेवेकरता एक महत्त्वाचा दिवस आहे। आपण गडचिरोलीला राज्याचा शेवटचा जिल्हा म्हणून एक प्रकारे लोकांना पनिशमेंट देण्याकरता गडचिरोलीचं पोस्टिंग द्यायचं असं अनेक वर्ष संकल्पना होती, पण आज लोक गडचिरोलीला पोस्टिंग मागतायत। आता हा महाराष्ट्राचा पहिला जिल्हा होतो आहे, तो होणार आहे।